झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 29 एप्रिल 2026 धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। नगर परिषद धाराशिव मधील पाणी व्यवस्थापन व कर्मचारी यांना सरळ अरेरावी ची भाषा वापरणे या कारणासाठी लोकप्रतिनिधी व जनतेला सरळ मुख्य अधिकारी यांनी दिली धमकी। या उस्मानाबाद मधील यामुळे झाली जनता हवालदिल। यावर जनतेने कर्मचारी व मॅडम यांनी देखील आपले कर्तव्य विनाविलंब करण्याची व्यक्त केली आशा। बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रत्नागिरी नागपूर महामार्गावर आर्णी पाटी येथे तरुणाला अडवून बेदम मारहाण। आदित्य शिंदे राहणार लातूर यांच्या फिर्यादीवरून चौघावर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मारहाण करणारे करजखेडा येथील आहेत रहिवासी। पारगाव तालुका वाशी येथे अल्पवयीन मुलीवर मैत्री करून तिळगुळातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी केले होते जबरदस्ती। नाहीतर संबंधाचे फोटो व व्हिडिओ करण्याचीही दिली धमकी। यावरून वाशी पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल। कळंब शहरातील जमीन खरेदी विक्री घोटाळ्याच्या चौकशीसाठी महसूल मंत्री पालकमंत्री यांच्याकडे आरोपाची व व्यवहाराची चौकशी करून खरेदी विक्री व्यवहार रद्द ठरविण्यासाठी गुळविले पाटील यांनी दिली तक्रार। धाराशिव उस्मानाबाद विधिज्ञ महामंडळाच्या सहसचिवपदी ॲडव्होकेट संजय भोरे यांची बिनविरोध निवड। या निवडीमुळे विधिज्ञ मित्रमंडळीकडून व परिवाराकडून केले अभिनंदन। आपल्या विविध मागण्यासाठी व हक्कासाठी धाराशिव येथील बालवाडी अंगणवाडी शिक्षिका यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। अपंग अर्थात दिव्यांगांना वैद्यकीय व इतर सेवा शुल्क मिळणार। बरोबर मंत्रिमंडळाने घेतले विविध महत्त्वपूर्ण निर्णय। परंडा येथे नगर परिषद कर्मचारी यांनी पत्रकारास शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल या कर्मचाऱ्यास निलंबित करण्याविषयी तहसीलदार यांच्यामार्फत पत्रकार संघटनेने दिले कारवाईसाठी निवेदन। बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धमकी देऊन केला जात होता 4.25 वर्ष अत्याचार। अखेर तरुणीच्या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी केला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। तुळजापूर तालुक्यात सायन्स अकॅडमीच्या अल्पवयीन मुलीवर ब्लॅकमेल करून अनेक ठिकाणी नेऊन अत्याचार व काढले फोटो व्हिडिओ। 2 वर्षांनंतर पीडितेने दिली तक्रार दाखल। या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मांजरे हे स्वतः करीत आहेत तपास। या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल।